आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होत आहे। महायुतीचे वातावरण महाराष्ट्रात सध्या चांगलं असल्यामुळे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत। त्या दृष्टीने मेहकर नगरपालिकेमध्ये भविष्यात कोणाची सत्ता येईल, काय नियोजन राहील, या संदर्भात विदर्भ सत्यजितचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी नगरपालिकेचे शिवसेनेचे माजी अध्यक्ष रामराव म्हस्के, माजी उपाध्यक्ष व शिवसेना शहर प्रमुख जयचंद भाटिया, माजी नगरसेवक मनोज जाधव व इतरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। या संदर्भात सर्वांनी सांगितलं की आम्ही मोठ्या जिद्दीने जनतेशी संपर्क करून मेहकर नगरपालिकेवर शिंदे शिवसेना पक्षाचाच झेंडा फडकवू। यासाठी आमचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एक नवीन आखणी करून एक चांगल्या रणनीतीने काम करून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून नाराजी गैरसमज दूर करून आम्ही पुन्हा नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी सांगितलं। नमस्कार, मी उद्धव फंगाळ। आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। मेहकर शहरातील अनुभवी ज्येष्ठ मंडळी आणि शिवसेना शिंदे शिवसेना पक्षाची मंडळी आहे। नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष, अध्यक्ष, नगरसेवक राहिलेली मंडळी आहे। महायुती सरकारने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या निवडणुका घेण्याचा त्यांचा अंदाज आहे। मेहकर शहरातील नगरपालिकेबाबत आपण या मंडळीशी चर्चा करू की पुढची रणनीती काय राहणार आहे, कारण त्यांच्या पक्षाच्या आमदाराचा पराभव झालेला आहे। त्यानंतर आता रणनीती काय असेल। नमस्कार। नमस्कार। तुम्ही नगरपालिकेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख सुद्धा आहे, तुमच्यावर जबाबदारी आहेच। आता नगरपालिकेच्या निवडणुका होणार जे 2-2.5-3 महिन्यामध्ये, काय रणनीती असं शिवसेनेच्या वतीनं शहरामध्ये? आम्ही नगर परिषदची रणनीती अजून आमचा विधानसभेचा जो पराभव झालेला आहे त्याच्यातून सध्या आम्ही बाहेर पडलो नाही आणि रणनीती अजून आखायची आहे। सर्वात महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकसभेला आम्ही प्रत्येक वेळी 4,500 ते 5,000 मतांनी शहरामध्ये आम्ही मायनस असतो प्रत्येक लोकसभेला। या विधानसभेला आम्ही 1,700 मतांनी मायनस आहोत, म्हणजे आम्ही 3,000ची बेरीज या ठिकाणी जमा केलेली आहे, तर आम्ही 3,000नी प्लस झालेलो आहोत। आणि तसं अनुषंगाने जर बघितलं तर आतापर्यंत शिवसेनेचे 6-7 नगरसेवकच्या वरी कधीच नगरसेवक आले नाही, कारण इथे काँग्रेस माइंडेड मुस्लिम वर्ग बांधव आणि मागासवर्गीय बांधव या प्रमाणाचं जी वाढ प्रभाग रचना आहे ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे। पण मागच्या काळामध्ये आम्हाला 14 नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो। आमचा अध्यक्ष दुर्दैवाने त्या ठिकाणी पडले, पण 14 नगरसेवक असताना बहुमत त्या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे। त्याच बहुमताच्या जोरावर आम्ही पुन्हा नगरपालिकेच्या समोर त्या ठिकाणी जाणार आहोत। मनोज भाऊ जाधव आहेत आपल्यासोबत, एक मिलिंद नगरचे, इंदिरानगरचे नगरसेवक आहेत। काय सांगाल मनोज भाऊ, तुम्ही नगरपालिकेबद्दल? तुम्हाला उभं राहणार, नाही राहणार, कोणत्या पक्षाकडून काम करणार, काय तुमच्या एक मनामध्ये काय चालू? पक्षाकडून काम करायचा विषय म्हणजे माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार। त्यानंतर राहिला विषय नगरपालिकेच्या विषयी, नगरपालिका पक्षाने जबाबदारी जी दिली ती जबाबदारी आपण पार पाडायची। पक्षाने जबाबदारी दिली ती पार पाडायची, पक्षाने नाही जबाबदारी ज्या माणसाला जबाबदारी देईल त्याच्या मागे आपण ठामपणे उभं राहायचं। नगरपालिकेविषयी उभं राहणं आपल्या हातात काही नाही। ज्यावेळेस पक्ष आपल्याला सांगेल की तुम्ही तयारी लागा आणि उभे राहा, तेव्हाच आपण उभं राहायचं। आमदार संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव झाला, म्हणजे तुमच्या उमेदवाराचा पराभव झाला नगरपालिकेमध्ये, त्याचा काही तुमच्यावर मतदारावर परिणाम होईल का? मतदारावर परिणाम व्हायचा, नगरपालिका आणि विधानसभा हा विषय वेगळा आहे। नगरपालिकेत स्थानिक विषय जे आपण हाताळतो, ज्यावेळेस आपण संपर्कात जातो, आता आपले मागच्या 14 नगरसेवक होते। 14 नगरसेवक असताना जे जनसामान्य लोकांच्या आडी अडचणी असतात, तर ज्यावेळेस आपला अध्यक्षही नसताना माननीय जयभाऊ उपाध्यक्ष होते, गटनेते संजयभाऊ जाधव होते, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक वार्डात काम करत गेलो आणि माननीय आमदार साहेब यांनी सुद्धा भरपूर असा निधी आमच्या प्रत्येकाच्या वार्डात दिला, त्याचा आम्हाला 100% फायदा होईल। गजीभाऊ सुरजन, तुमच्या वार्डामध्ये काय परिस्थिती राहील? आम्ही जी बी निवडणूक लढवली ती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या म्हणण्यानुसारच लढवली आणि त्यानुसारच आम्ही काम करतो। जे भाऊ निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील। हा झाला तुमचा नेतृत्वाचा निर्णय, आमदार साहेब, खासदार साहेब, हा निर्णय झाला। स्थानिक पातळीवर तुमचं मनोबल वाढेल का कमी होईल या पराभवामुळे? नाही, कमी नाही होणार। आमचं त्यांच्या प्रभागात लीड आहे, आमच्या प्रभागात आमच्या याच्यातून आम्ही नेहमी लीड मध्येच राहतो।
रामरावजी म्हस्के आहेत मामा आपल्यासोबत. एक माजी नगराध्यक्ष जुने म्हणजे फाउंडर ज्याला म्हणतो, एक झाड किंवा फांद्या ते आहेत. एक नगरपालिकेबद्दल तुम्ही वस्तुस्थिती काय मांडणार नेमकी? त्यांनी सांगितल्याप्रमाणे पहिले ज्यावेळेस आम्ही निवडून आलो 1992 मध्ये, तेव्हा 7 नगरसेवक सेनेचे होते आणि त्याच्यानंतर 4 BJPचे होते. 7 जण म्हणजे 11 लोक होतो आम्ही. ते श्याम उमाळकरनं ते त्या पक्षविरोधी त्यांच्या पक्षातून इकडे आल्यामुळं आपल्याला नगराध्यक्षपद भेटलं त्याच्यानंतर. आणि 1 महिन्यानं आपण 1 वर्षानं आपण त्यांचा राजीनामा देऊन टाकला आणि त्यांना त्यांच्या म्हणजे विश्वास त्यावेळेस संपला. म्हणून श्याम उमाळकर हा आपल्यासोबत 5 वर्ष भाऊसंघ पहिल्या इलेक्शनमध्ये संघ आले आणि आपलं तिथून लोकांना परिवर्तन पाहिजे होतं. पण त्यावेळेस तो योगायोग असा की ती श्याम बी आपल्याकडे आला आणि त्याच्यामुळं आपल्याला तो भाऊ आमदार झाले. त्याच्यानंतर मग सर्व प्रगतीची वाट सुरू झाली. पण त्यावेळेस भाऊच्या टायमाला इतकाले फंड नव्हते, नगरपालिकेत एवढे फंड नव्हते, त्याच्यामुळे विकासाचं कामं त्यावेळेस झाले नाहीत. आता हे नवीन याच्यामध्ये या 10 वर्षामध्ये मोठमोठी फंडी आले, त्याच्यामुळे हा विकास या शहराला दिसत आहे. त्यावेळेस जुन्या वेळेस मोठी कर्जबाजारी नगरपालिका होती. आता थोडा प्रगतीचा पाया चालू आहे. शिवसेनेचे जे 2 भाग झालेले आहेत आता म्हणजे नगरपालिकेमध्ये, आणि एक आघाडी किंवा महायुती असं जर वरी गठबंधन झालं 2 पक्षाचं तर एकत्रित होईल. जर वेगवेगळं झालं तर काय परिणाम? आता मीडियाच्या माध्यमातून बघितलं, उद्धव साहेबांच्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी सांगितलं की आपल्याला वेगळं लढायचं आहे. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न झालेला आहे. ते वेगळे लढतील किंवा एकत्र लढतील त्याचा आम्हाला काही संबंध नाही. पण आम्ही माननीय आमच्या या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री काळजीभाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब आणि आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत. नवीन वस्तीचा जो भाग झाला होता मेहकर शहरामध्ये, तो हद्दीबाहेर गेला होता काही वर्ष, त्यामुळे त्या भागात विकास झाला नाही, निधी आणता आला नाही. पण या 1-1.5 वर्षामध्ये ते भाग आपल्या मेहकर हद्दीमध्ये आलेला आहे. आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या निधीमधून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं सुरू झालेली आहे आणि तो भाग नगरपालिकेच्या हद्दीमध्ये आलेला आहे. त्याचा काही परिणाम तुमच्या पक्षाकडे होईल का? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर हद्दीच्या बाहेर जो भाग होता त्यावेळेस आम्ही नगर परिषदेमध्ये मी उपाध्यक्ष होतो, मनोज जाधव होते, आमचे स्वर्गीय संजयभाऊ जाधव, आम्ही सर्वांनी प्रयत्न केले. पण नगर परिषदेची एक अट अशी होती की जो हद्दीत भाग नाही तिथे आपण साधा मुरुम सुद्धा टाकू शकत नाही. त्यामुळे साहजिक लोकांची त्या काळामध्ये नाराजी होती. पण आता इतके विकासाची कामं झाले, तिकडे रोड झाले, पाईपलाईन झाली, स्ट्रीट लाईट झाले, जे आपले ओपन स्पेस असतात त्याला संरक्षण भिंती झालेले आहेत. इतकं चांगलं एक नवीन जर एरिया बघितला तुम्ही असं वाटतं की एखाद्या मेट्रो सिटीमध्ये आपण आलो का असं त्या ठिकाणी जाणवते. आणि त्यामुळे आम्हाला निश्चित त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी फायदा मिळेल. लोक आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील. महाविकास आघाडीचे उबोटाचे सिद्धार्थ खराचे आमदार झालेले आहेत. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होणार आहेत. याच्या अगोदर एकतर्फी चांगला त्या ठिकाणी फायदा मिळेल. लोक आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करतील. महाविकास आघाडीचे उबोटाचे सिद्धार्थ खराचे आमदार झालेले आहेत. येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होणार आहेत. याच्या अगोदर एकतर्फी निवडणूक म्हणजे आमदार खासदार शिवसेनेचे असल्यामुळं विरोधक पाहिजे तसं होत नव्हते. कासमबाई गवळे असतील किंवा इतर काँग्रेस शांभाऊ उमाळकर असतील, हे स्थानिक पातळीवर होते. पण एक नवीन उमेद उबाटामध्ये महाविकास आघाडीमध्ये तयार झालेली आहे. त्यांच्यासोबत कशी टक्कर देणार, कसं नियोजन राहणार? राजकारणामध्ये टक्कर हा विषय नसतो. उमेदवार समोरचा कोणता आहे ह्या जनता पसंत करत असते. त्यांना ताकद मिळेल नाही मिळेल, कारण मागच्या वेळेसही त्यांनी अतिशय चांगली ताकद त्या ठिकाणी लावली आणि ताकद लावत असताना आता त्यांची युती झाली. तर युती झाल्यानंतर त्यांच्यामध्येच संभ्रम तयार होणार आहे की नगराध्यक्षपद कोणाला द्यावं. आमच्यामध्ये तसं नाहीये. आमच्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर साहेबांनी जे नाव सुचवलं ते नाव अखेरपर्यंत राहील. त्यांचं तसं नाही. त्यांच्यामध्ये 2-3 उमेदवार तयार झाले. उद्धव गट वेगळा म्हणेल, काँग्रेस वेगळं म्हणेल, राष्ट्रवादी वेगळं म्हणेल, तसं आमच्या इकडे कोणत्याच प्रकारचा विषय नाही. त्याच्यामुळे त्यांची ताकद किती या ताकदीला आम्ही जोमानत नाही. आमच्या पाठीमागेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांची ताकद आहे, आमदार संजय रायमुलकरांची ताकद आहे आणि या 2 ताकदीने आम्ही किती मोठा समोरचा विरोधक असला, किती मोठी ताकद असली, त्या ताकदीला आम्ही जोमानत नाही. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी देणार का जुनेच पुन्हा उमेदवार उभे करणार? परिस्थिती काय होते वेळेवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजयजी रायमुलकर, आमचे वरिष्ठ मंडळी काय करतात, कोणत्या मुलाचं काम समाजामध्ये चांगलं आहे, कोण चांगला लोकांच्या सुखादुःखामध्ये जाऊ शकतो, ते सगळ्याचं समीकरण मांडून त्या ठिकाणी चेहरे नवीन येतील, जुने येतील, हे वेळेवरचा विषय असतो. आता सांगून त्या ठिकाणी त्या गोष्टी आपल्याला अंमलात आणता येत नाहीत. लाडकी बहीणमुळे महायुतीकडे महिलांचा कल वाढलेला आहे. मेहकर शहरामध्ये नगरपालिकेत महिलांना तुमच्या पक्षाकडून प्राधान्य देण्यात येईल का? आम्ही मागच्या वेळेसही 7 महिला आमच्याकडून होत्या.
जे शासनाचा जिहा पडतो आणि त्याच्यानंतर आपल्या ज्या प्रभागामध्ये शासनाच्या माध्यमातून ज्या महिलांना उमेदवारी देण्यात येते तेवढ्या महिलांना उमेदवारी आम्ही निश्चित त्या ठिकाणी देत असतो, सन्मान करत असतो शासनाचा आणि महिलांचा. ती नगरपालिकेची मंडळी भाटियाजी, जाधव साहेब, सुरजीत साहेब, मस्के मामा, भुजंग भाऊ राटे आणि मेकरकर साहेब सर्व त्यांनी शहराची परिस्थिती मांडली पद्धतशीर. नगरपालिकेच्या निवडणुका कशा लढणार, कसं तोंड देणार आणि एक नियोजनबद्ध कार्यक्रम आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून नगरपालिकेवर शिंदे शिवसेना गटाचाच पक्षाचा झेंडा फडकेल असं त्यांनी सांगितले. नमस्कार. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.